मामाचा शेवट केला याचा अर्थ तरी काय समजावा? नक्कीच. अरे दादा, अरे इच्छा तुझी रास्ते विचार तुझे स्तुत्य. हे मामा म्हणजे सामान्य नव्हे, हे पूर्व जन्मीचे जगत पालक महाविष्णूचे द्वारपाल होय. जय आणि विजय. एकदा सनत सनातन सनंदन आणि सनत कुमार जगत पालक महाविष्णूला भेटण्यासाठी आले असता त्यांची इच्छा होती की जगत पालक महाविष्णूचं दर्शन घ्यावं. पण या जय विजयांनी केवळ त्या सनत कुमारांना आतमध्ये प्रवेश दिला नाही, राक्षसी वर्तन करण्याचं कार्य जय विजयांकर विखडलं. म्हणून सनत कुमारांनी शाप दिला की जय विजयी पुढील जन्म हा केवळ अधर्माची कास धरून अधर्माच्या योनीत राक्षसी योनीत होईल. त्याप्रमाणे केवळ मत्स्य कुर्म वरा नरसिंह वामन परशुराम राम आणि सांप्रतचा 8वा अवतार म्हणजे कृष्ण. या कृष्ण अवतारात देखील धर्म आहे तिचा अधर्म असणं गरजेचं आहे. रात्र नाही तर दिवसाला महत्व नाही, सज्जन नसतील तर दुर्जनांना महत्व नाही, सद्वत केवळ अधर्म नसेल तर धर्माला सुद्धा महत्व नाही. आणि त्या अधर्माची कास देण्याचे कार्य केवळ आमच्या मामांनी केलं. त्यांना वैकुंठात स्थान पुन्हा या गोपालकृष्णानं दिले. म्हणजे देवा थोडक्यातच काय भाच्यानं मामाचा शेवट केला कारण कंस महाराजांचा पूर्वजन्म. पण देवा मी जाणतोय अगदी लहानपणापासून तुम्हा दोघांची ओळख आहे, होय ना? पण देवा आता तुमच्या नात्याबद्दल बोलायचं झालं तर मी पाहिलं की या राधेच्या मांडीवर तू झोपला होता. नक्कीच. हो ना? मग याचा अर्थ तरी काय समजावा? तुमच्या नात्याबद्दल बोलायचं झालं तर याच्याबद्दल या साऱ्याने किंवा मी काय समजावं? अरे दादा, अरे रास्त बोललास. कारण केवळ याच्याही नंतर राधा कृष्णाचं प्रेम हे अतुटच असेल. मग मी केवळ हिच्या सदनी आलो, तिच्या मृदू मांडीवर इच्छा प्रस्थापित केली की मृदू मांडीवर मला विश्रांती घ्यायची आहे. याला देखील कारण आहे. राधा म्हणजे सामान्य नव्हे, देवराज इंद्र याची बायको शची म्हणते राधा होय. आणि दादा तू म्हणते इंद्र होय. एकदा देवराज इंद्र आणि शची वैकुंठात आली असताना त्याच्या मनात इच्छा निर्माण झाली की मी माता लक्ष्मीच्या देवी लक्ष्मीच्या मांडीवर निद्रावस्थेत होतो. आणि त्यावेळी हिच्या मनात इच्छा निर्माण झाली की या वैकुंठीच्या नारायणाचा सहवास आपल्यालाही मिळावा, त्याला सुद्धा आपल्या मृदू मांडीवर विश्रांती घ्यावी. त्यावेळी माझ्या मुखातून निघणारे शब्द तथास्तु तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी या 8व्या युगात अवताराच्या ठाई तिची इच्छा पूर्ण करण्याचं कार्य देवा. आता तुमच्या नात्याबद्दल मी जाणतोय तुमचं नातं काय आहे ते, पण जे काही मी हिच्या बाबतीत वागलो कारण माझ्या माथी जबाबदारी होती त्या जबाबदारीप्रमाणे मी वागलो. आता नात्याबद्दल बोलायचं झालं तर मी जाणतोच आहे, पण तुमचं नातं काय आहे हे सकल जगाला कळणं गरजेचं आहे. कारण देवा तू सुद्धा जाणतोय की लोकांचं काही सांगता येत नाहीये. कारण देवानं जर का मनासारखं काही नाही केलं तर लोक देवाला सुद्धा नावं ठेवतात, हो ना? मग आता जे तुमचं काही नातं आहे त्या साऱ्यांना कळणं गरजेचं आणि ते सुद्धा तुझ्या मुखातूनच कळणं. मग नाही दादा, राधा आणि कृष्णामधील प्रेम राधा आणि कृष्णामधील नातं ऐकायचं असेल ऐक. जिनं बालपणी खेळण्या वागण्यात सहकार्य केलं ती माझी राधा, माझी सखी हो. नव्हेच तर बालपणी ज्या वेळी कृष्ण चुकला तिथं जिनं मला मार्गदर्शन केलं ती राधा माझी गुरु हो. एवढंच नाही तर बालपणी खेळण्या भागण्यात जिनं मला सहकार्य केलं, योग्य त्या गोष्टीचं मोठ्या बहिणीप्रमाणे सहकार्य केलं ती राधा माझी बहीण हो. एवढंच नाही तर जिनं स्वतःच्या हातानं मायेचा घास भरविला ती राधा माझी आई हो. हे माझं राधा आणि कृष्णाचं प्रेम आहे. हे प्रेम या विश्वात कुणाला कळलं नाही आणि ते कळणार सुद्धा नाही. पण या कृष्णाचा शाप सुद्धा आहे. जो कोणी राधा आणि कृष्ण या प्रेमाला गालबोट लावण्याचं कार्य करेल त्याला या कृष्णाचा शाप आहे. आणि तो शाप कोणता माहितीये का? तो राधा आणि कृष्ण या प्रेमाचं अस्तित्व मातीमोल करण्याचं कार्य करेल. त्याच्या गृहात 72 कोटी रोग वास्तव्य करतील असा या कृष्णाचा शाप आहे. पण देवा तुमचं हे नातं तुमचं हे प्रेम सर्वांसाठी आदर्श
अवश्यच आहे. नक्कीच. पण माझ्या या राधेला हा. काहीतरी महत्व असेल. नक्कीच राहील ना. या राधेला महत्व देणं गरजेचं आहे. कारण राधा ही कृष्णाशिवाय अपूर्ण आहे, कृष्ण राधेशिवाय अपूर्ण आहे. मला अनेक नावाने ओळखलं जातं. भविष्यात माझी ओळख ही राधेच्या नावावरून सुरुवात होईल. जो कोणी भक्तजन मला आत्मसात करण्यासाठी प्रथम नाव राधेचं घेईल आणि तदनंतर त्या गोपाल कृष्णाचं नाव घेईल, त्याच्या इच्छाकांक्षा पूर्ण होणार आहेत आणि ते नाव कोणत्या स्थित्यंतरानं घ्यावं. राधा कृष्ण, राधा कृष्ण, राधा कृष्ण. देवा, हा. हे सारं जरी सत्य असलं तरी मी माझ्या राधेला ओळखायला चुकलो देवा. मी तिच्या बाबतीत अगदी चुकीचाच वागलो. अरे दादा. आणि मला याची माफी मागायची. अरे यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता, हा. यत्र स्तास्तु न पूजन्ते सर्वास्तत्र फला प्रिया. ज्या स्त्रीला गृहात मान सन्मान राखला जातो तिथं देवी लक्ष्मी वास्तव्य करते. पण ज्या घरात स्त्रीचा अवमान, अपमान, मान खंडना तेजभंग केला जातो तिथं फक्त उदसा वास्तव्य करू शकते. अर्थात खरंय देवा. म्हणून राधे, अगं तुझा पती म्हणण्याच्या योग्यतेचा पण मी नाहीये. मोठ्या मनानं मला माफ कर, चुकलो मी. तुमची जागा तर माझ्या हृदयात आहे. नांदा आणि सौख्य माझी भरे, नांदा सौख्य भरे. तुझ्या सहित या गोकुळवासियांना या देवकी नंदन गोपाल कृष्णाचा शुभान मंगल आशीर्वाद, शुभान मंगल आशीर्वाद.